नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील 29 जानेवारीचा इंटरेस्टिंग भाग। तर मित्रांनो, आपल्याला असे बघायला मिळणार आहे, संकल्प बाळाला ज्या बाईच्या घरी ठेवतो ती बाई पैशांसाठी बाळाचा सांभाळ करते। मग ती बाई संकल्पाला म्हणते, साहेब ते बाळ आहे तरी कुणाचं? मग संकल्प म्हणतो, आता त्यांना काय फरक पडतोय वहिनी, सध्या तरी तुमचंच आहे असं समजा, आणि याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही, अजिबात काळजी करू नका। तेवढ्यातच बाळ रडायला लागतं। मग ती बाई आत जाते आणि बाळाला झोपवते। मग संकल्प म्हणतो, रडू दे, काय रडायचं ते, तिकडं त्याचे आई बाप रोज मरतात, अजून काय पाहिजे मला त्या अप्पी आणि अर्जुनला रडवायचा, एवढा भारी चान्स सोडतो वय मी आता, बदला घेणार म्हणजे घेणार, आणि मोठ्याने हसायला लागतो। तर इकडे अर्जुन अप्पीला झोपवतो। तेवढ्यातच अप्पीला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो। मग अप्पी येडागत करायला लागते। मग अर्जुन अप्पीला समजवतो आणि झोपवतो। मग अर्जुन बाप्पूंकडे येतो, तर बाप्पू आणि सुषमा पण अप्पीच्याच बद्दल बोलत असतात, रडत असतात। त्यांना पण अप्पीची खूपच चिंता वाटू लागते। मग अर्जुन येतो आणि बाप्पूंना म्हणतो, आजपर्यंत अप्पीला प्रत्येक दुःखातून तुम्हीच बाहेर काढलंय, प्रत्येक वेळेस तुम्हीच मार्ग दाखवलाय, यावेळी सांगा ना काय करू? मग बाप्पू म्हणतात, अर्जुन यावेळी मी काही बी नाही करू शकत। मग अर्जुन म्हणतो, बाप्पू लय अपेक्षेने आलोय मी तुमच्याकडे, नाही नका म्हणू। नंतर बाप्पू, दिप्या आणि सुषमा अर्जुन सर्व अप्पीला कसं बरं करता येईल, ती तिच्या कामात व्यस्त कशी राहील याचा प्लॅन करतात। तर इकडे अप्पीला परत बाळाचा रडायचा आवाज येतो। अप्पी उठून बाळाला शोधण्यासाठी एकटीच घराबाहेर पडते। तर आता अप्पी शोधणार का खरंच बाळाला, आणि सर्वांना अप्पीचं बोलणं खरं वाटेल का?